त्यांना लाज लज्जा काही राहिलेली नाहीये. खऱ्या अर्थाने तू जेव्हा म्हटलं की याची सुरुवात कुठून झाली, तर याची सुरुवात झाली जेव्हा सचिन वझेच्या अँटेलिया एक्सप्लोजिव्ह तपासामध्ये त्याच्या गाडीमध्ये नोटा मोजण्याची मशीन मिळाली आणि तिथून ही सुरुवात झाली. तिथून मग परमबीर सिंगाचे एलिगेशन, अनिल देशमुखांची गच्छंती, त्यानंतर आता ते कस्टडीमध्ये ईडीचं, हे सगळं प्रकरण आपण एकंदर बघितलं. आणि आता आर्यन खानच्या प्रकरणाने जे याच्यामध्ये नवीन वाद निर्माण केला, त्याच्यातून आपल्याला राष्ट्रवादी आणि बीजेपी याच्यामध्ये जुंपलेली दिसते, एक दुसऱ्याचे उपटे काढायचे. मला एक आश्चर्य वाटतं की जेव्हा आपण मुख्यमंत्री असता, गृहमंत्री असता, जेव्हा आपण सध्याच्या गव्हर्नमेंटमध्ये मंत्री असता मलिक साहेब, तेव्हा कमीत कमी कायद्याची बूज किंवा संविधानिक काय प्रघात आहे त्याचा अभ्यास असला पाहिजे. जर तुम्हाला असं खरंच वाटतंय की ही जमीन रेडी कमी दराने घेतलेली आहे, तर हू इज द ऑथॉरिटी टू हुम दे शुड गो अँड अप्लाय? न्यायालय, तपासी यंत्रणा, केंद्रीय तपासी यंत्रणा, राज्य सरकारचं सीआयडी खातं, इकडे काही गोष्टी आहेत की नाही, ह्या सगळ्या हायजॅक करून तुम्ही उठसूट ह्या सगळ्याचा ताबा घेतल्यासारखे आणि सगळ्या संविधानिक यंत्रणा काही कामाच्या नाही, आमचंच गुप्तचर, व्यक्तिगत प्रायव्हेट गुप्तचर हे कसं महत्वाचं आहे आणि आमच्याकडे हे मिळालेलं, ते नवाब मलिक सुद्धा अशाच आविर्भावामध्ये असतात. आज फडणवीस पण त्याच आविर्भावामध्ये होती की हाँ मुझे पता है, मैं बाद में देने वालों, मैं बाद में बोलने वालों, एक कुस्की म्हणतो, एक बॉम्ब म्हणतो, एक हायड्रोजन बॉम्ब म्हणतो. महाराष्ट्रातल्या तरुणांना आमचे आताचे हयात असलेले राजकारणी काय संदेश देतात याच्यातून? ते एक महत्वाचा संदेश देत आहे की वाम मार्गाला जायचं म्हणजे राजकारण होतं. राजकारणी हे सगळे एका वस्त्राने भादरलेले वाममार्गी असतात, चुकीच्या पद्धतीने करतात. आता जसं चॅनलवर बोललं गेलं, तूच मला वाटतं वाक्य बोलला विशाल, की राजकारण जे सर्वसाधारण माणसाला जमत नाही ते राजकारण्यांना कसं जमतं? राजकारण्यांना जमतं म्हणजे हाती पावर असते. फडणवीस साहेब, तुमच्याकडे मुख्यमंत्री पद होतं 5 वर्ष, 93चा बॉम्बस्फोट झाला, तुम्ही गृहमंत्री होता, थोडासा तरी अभ्यास केला असता 93च्या बॉम्बस्फोटामध्ये, हे सगळं उत्खनन करून काढलं असतं आणि मग तुमच्या सीआयडी खात्यामार्फत असे अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याच्यावर चौकशी बसवली असती तर काहीतरी वेगळं वाटलं असतं. आज केवळ राजकारणासाठी मी चांगला आणि तो वाईट हे दाखवण्याची अहमहिका लागलेली आहे. याचा एक नैतिक दृष्टिकोनातून दोन्ही पक्षाच्या प्रवक्त्यांनी आणि नेत्यांनी विचार करावा की आम्ही याच्यातून काय साधत आहोत. आम्ही घटना मानत नाही, आम्ही संविधान फाट्यावर मारलेलं आहे, सगळ्या संविधानिक यंत्रणांना आम्ही जुमानत नाही, न्यायालयाला आम्ही जुमानत नाही, आम्ही कुठेच जात नाही, आम्ही फक्त मीडियाकडे जातो. एक काळ होता, तुला आठवत असेल, एक काळ होता की ही लोक न्यायालयामध्ये जायची, तपास यंत्रणाकडे जायची आणि मीडिया यांच्या मागे मागे धावायचा. तर तुम्ही काय ऍप्लिकेशन दिलं, तर तुम्ही काय केलं? आता परिस्थिती उलटी झाली, हे मीडियाच्या मागे धावतात आहे. मीडिया आपल्या जागी बसलेला आहे. हे रोजचे पत्रकार परिषदा आणि रोजचे यांचे कॉन्फरन्सेस, रोजचं काय चालवलंय तुम्ही? जनता एवढी भोळी आहे, जनतेला माहित नाही. आता उद्या तो सांगेल त्याचे अंडरवर्ल्डचे संबंध होते आणि काय सांगितलंय, शरद पवार साहेबांना आम्ही डॉक्युमेंट, काय तीर मारणार शरद पवार साहेबांना? शरद पवार साहेब एक राष्ट्रीय पक्षाचे सर्वात प्रमुख नेते आहे, महाराष्ट्रातले एक मोठे नेते आहे. अहो पण ते गुन्हेगारांचं काय करतील, या गँगस्टरचं काय करतील, जेव्हा त्यांच्या विमानातून गँगस्टर आलेले आहे? बरोबर, हा इतिहास तुम्हाला माहित आहे. धनराज वंजारी सर, कोणाला मूर्ख बनवताय तुम्ही? बरोबर, नेमकं कुणाला मूर्ख बनवलं जात आहे आणि त्यापेक्षा पुढे जाऊन गडे मुर्दे उखाडकर अब क्या होगा? माझा प्रश्न तोच आहे, जनतेसमोर तुम्ही काय मॉडेल ठेवताय? तुम्ही काय अकलेचे दिवे पाथरले ते आपल्या घरी ठेवा, पण आज जनतेला मेसेज काय जातोय? परमबीर सिंग पळाला ते म्हणतात, परमबीर सिंग पळालेला आहे, गृह खातं राष्ट्रवादीकडे आहे, 6 गुन्हे अॅट्रॉसिटीचे कलम लावलेले गुन्हे त्याच्यावर आहे. का आपलं गृह खातं त्याला 6 पैकी एकाही केसमध्ये अटक करू शकलं नाही? आज 2 इन्स्पेक्टर गोपाळे आणि सरोटे, तुम्ही त्यांना उचलून अटक केली. इन्स्पेक्टर आहे म्हणून अटक केली, कमिशनर आहे म्हणून तुमची हिंमत नाही की त्याच्याबरोबर तुमचं साठं लोट आहे. तेलगीमध्ये शर्माला अटक झाली, वगळला अटक झाली, ते दिवस हा धनराज वंजारी विसरलेला नाही. मी बोलतोय, छातीवर पाय ठेवून बोलतोय. म्हणून माझ्या वक्तव्याचा विपर्यास अर्थ लावू नका. महेशजी, कृपा करून माझ्या बोलण्यातलं प्रांजळ सात्विक संताप लक्षात घ्या.
आज आम्ही राजकारण करतोय, ठीक आहे. आज बघितलं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांचं, 93च त्यांनी का निवडलं? ते बोलताना काय बोलले की लोकांच्या शरीराच्या चिंधड्या झाल्या. तुम्हाला लक्षात आणून देतो, 93चा बॉम्बस्फोट हा ऐतिहासिक कलाटणी राजकारणाला देणारी घटना आहे, ज्यावरून शिवसेना मराठी माणसाचा पदर सोडून हिंदुत्वाकडे गेलेली आहे. तुम्हाला येणाऱ्या 22च्या निवडणुकांमध्ये बीएमसीच्या तुम्हाला हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करायची आहे का? तुम्ही राजकारणाच्या पलीकडे एक संवेदना, आपलं परसेप्शन न्या. आणि समाज जिवंत आहे. शिवरायाची रयत अजून मेलेली नाहीये. आज तरुण काय विचार करतात राजकारणाबद्दल? काय चाललेलं आहे हे? उठ सूट मीडियामध्ये वाटेल ते आरोप. का संविधानिक यंत्रणा संपल्यात? संविधानिक यंत्रणा तुम्ही संपवल्या. इथले कमिशनर, इथले डीजी हे तुमच्या हुकूम होतात आहे का? सीबीआय मधला असताना आणि वर्मा तमाशा सगळ्या जगाने बघितला का? सीबीआयचं डायरेक्टर पद हे 6 महिने सुबोध कुमार जयस्वाल साठी रिक्त ठेवण्यात आलं, कारण सुबोध कुमार जयस्वालचं आणि अनिल देशमुखचं अधिकाऱ्यांच्या नेमणुकावरून वाकडं झालेलं होतं. ते प्रकरण शुक्लांचं आता चालू आहे तपासाधीन. हे सगळं तुम्ही कलेक्टिव्हली समावेशक दृष्टीने बघा. आपण चष्मा लाल घातला म्हणून लाल बघू नका, लाल काढून बघा, पांढऱ्या चष्म्यातून बघा. तुम्हाला सप्तरंगी धनुष्य काय आहे राजकारणाचं आणि त्यांच्या षडयंत्राचं. पॉलिटिकल एक्स्टॉर्शन, राजकीय खंडणी या राज्यामध्ये आणि देशामध्ये उकळली जाते. सगळे विवस्त्र हमाम मध्ये सारखे आहे. कुणीही या ठिकाणी कपडे घातलेला नाहीये.